आर्मी ट्रकला सल्यूट करायचं. सो आता आम्ही चाललो आहोत भीमताल, सॉरी आता आम्ही चाललो आहोत कैचीधाम. काय बोलतोस? तू तापू नको. मी नाही तापतो. काही याचा फायदा होता, हातात असा पकडायची गरज नाही, एकदम मस्त स्टेडी येतो. आता दुपारचे वाजलेले आहेत 1:51, 2 वाजलेत. आता आम्हाला जायला 53 मिनिट्स दाखवत आहे बाय बाईक टू कैचीधाम. समवेअर अराउंड 18 किलोमीटर, नाही 18 किलोमीटर्स नाही, किती आहे 19 का काहीतरीच किलोमीटर होतं, लक्षात नाही, बट गुड. वाटते रे माझी. सुंदर असा रोड आहे आणि ह्या रोडवर जी गाडी आहोत पीप 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 एक दुसऱ्यांना आविष्कार घालायला चाललेलो आहोत. तोंडात ना काय वाणी चांगले निघणार नाही दोघं सोबत. सौम्य शिव्या घालतो. सौम्य असं शिवाय म्हणजे पण ते मनाला लागेल अशा नाही. असं कुत्रा, नीच, नालायक असे, त्यामुळे बीप करावं लागते. बाकीचा विषय नाही. ओळखा पाहू आम्ही शिव्या कोणत्या दिल्या. जो कोण बरोबर गेस करेल त्याला आमच्याकडे एक छोटासा गिव आहे. काय की बाबे, आता आम्हालाच ते गिव हवे. चला रोड खूप सुंदर आहे आणि काय व्ह्यू आहे ना, वाव क्रेझी. सो आता आपण आहोत भिवाली गावामध्ये. हे भिवाली गाव आहे. भिवाली शिवाली, हे भिवाली. मी भिवाली आवली शिवली, मी शिवाली आवली सो भवाली, सॉरी आमचं चुकलं. भवाली गाव आहे. ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये ना, त्याच्यामुळे जवळ कॅमेरा बघतोय. भवाली गाव आहे, भवाली. सो तुम्हाला ना इकडचं एक सांगता आहे ना, नैनिताल म्हणा किंवा हे सगळ्या ठिकाणी बघा, हे बघा दुकानाचे बोर्डचे लिहिले आहेत ते बघा, सगळे एकच बोलतात ना फॉन्ट आहे, एकच स्टाईल आहे, एकाच पद्धतीमध्ये आहेत. जेवढे दुकानं मी बघितले आहेत, काय रिझन आहे तर एखाद्या दुकानदाराला आपण विचारूया. एकाच पद्धतीमध्ये आता परत दाखवतो तुम्हाला. हे बघा हे असे, आणि सगळ्यांचे असेच आहेत, सगळ्यांचे. भले तो मुस्लिम दुकान असो तर कुठलाही दुकान असो, सगळ्यांचे असेच आहेत. काय रिझन आहे माहीत नाही. बघा इथे मंदिराचं पण तसंच आहे, मंदिराचं पण तसंच आहे. हॉटेल शिवशक्ती बघा वरती लिहिलं. हे बघा हे हॉटेल पाईन व्ह्यू, खान फर्निचर, सगळ्यांचं असं काहीतरी रिझन आहे. आपण ते फाइंड आउट करूया. हे आम्ही पोहोचलो आहोत कैचीधामला. एक युटर्न घ्यायचा आहे कुठेतरी इथे. सो हे बघा इकडे किती सुंदर आहे. असं पाण्याचा आवाज, एवढं सुंदर पाणी. आणि आहे कैचीधाम. एवढी गर्दी नाही आहे, बरं आहे. इथे हातपाय धुवावेत म्हणजे धुवावे लागतील. सो
आता आपण वाजले आहेत 3:15, 3:15 झालेत. लंच करायला बसलो आहेत. नीप करोली बाबाचं दर्शन झालं आहे कैचीधाममध्ये. 5 मिनटामध्ये काहीच गर्दी नव्हती. आणि बाजूलाच त्याचं जिथे पार्किंग आहे तिकडे आहे आपलं लंचसाठी अन्नपूर्णा म्हणून जागा. सो हे दोन्ही आहे 200 रुपये प्लस बॉटल 20 रुपये, 220 रुपये. इट्स ग्रेट. लेट्स लुक एट कसं आहे. मोस्ट प्रॉब्ली चांगलंच असेल. सो मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत भीमतालला. हो, आता मीच गाडी चालवत होतो कैचीधामपासून, तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ जास्त शूट नाही करता आला ना. रोशनने जास्त काही शूट केलं. रस्ता पण सेम तसंच आहे, म्हणजे युजली जसे रस्ते आहेत. मी अगोदरचा व्हिडिओ काढला केस हेल्मेटने. सो हे पहा, हे आहे भीमताल. आता एकदा बघतोय आम्ही की काय इथे आहे, कसं ॲडजस्ट होतं आहे. नैनिताल इकडनं 24 किलोमीटर आहे आणि 7 ताल म्हणजे मला वाटतं 7 ताल आणि सगळे तलावच आहेत. तो लेट्स सी, बघू अजून आता काय इथे काय करायचं. बोटिंग वगैरे तर इथे नाही करणार, कारण की नैनितालला जास्त भारी व्ह्यू आहे. इथे डिसेंट आहे. बघूया आता एकदा. रोशनला पण एकदा फ्रेश वगैरे होता अजून पण आहे इकडे, म्हणजे मजा आहे. सो हे आहे भीमताल. इकडे बोटिंगचा एरिया आणि इथे आईस्क्रीम घेतली आहे. आईस्क्रीम एन्जॉय करतोय. भीमतालमध्ये असंच एवढं काही खास नाही आहे, म्हणजे नॉर्मलच लेक आहे आणि एक भोलेनाथचं मंदिर आहे होतं त्या आतमध्ये. सो भोलेनाथचं दर्शन तर सकाळपासून 2 वेळेस घेतलेलं आहे. लेट्स जायला जाणं झालं तर जाऊ, नाही तर मग बघू अजून दुसरीकडे कुठे काय आहे. लेक खूप लेक झालं ना. नैनिताल बेस्ट आहे बघण्यासाठी. भीमताल डिसेंट इनो. सो मित्रांनो, आम्ही इथे फक्त 10 मिनटं एका जागी बसलोत, कारण की भीमतालला पण असंच एवढं काही नाही, तशीच लेक आहे आणि इथे चालायला पण एवढं नाही, ॲटलिस्ट तिथे तेवढं तरी आहे. सो आणि ह्याच्या बाजूला नकोची तलाव, काय नकोची ताल, हां नकोची ताल, सर्व जेवढे पण ताल आहेत ते सर्व तलाव आहे, म्हणजे लेक आहेत लेक. सो ते 7 ताल पण होतं, ते पण छोटंच होतं. आणि हे नकोची ताल इकडनं 4-5 किलोमीटर आहे, पण ते पण सिमिलरच आहे. त्याच्यामुळे बोललो होतं सेम गोष्टी बघण्यात मजा नाही. ॲटलिस्ट नैनितालला थोडं थंड वातावरण आहे अजून, आणि तिकडे बघू जर अजून काय झालं तर. काय होतं कुठं नैनितालला जाऊ आता नक्कीच. हां चला, मजा येते पण थोडीशी गाडी चालवायला वगैरे. मित्रांनो, आता आम्ही नैनितालला वापस चाललो आहेत एका डिफरंट रूटने. आणि रोड बघताल ना, एकदम खाली आहे पूर्ण आणि एवढा क्रेझी रोड आहे. आणि व्ह्यू बघा इथे, बापरे, स्वर्ग आहे, धरतीवरचा स्वर्ग. अजून तिकडे डोंगर, एवढा उंच, एकदम सुंदर. घर पे जातो. मिरची लोग है, चटनी लोग है. नाही. आता आम्ही ना मका कणीस खायला थांबलोय. एक शिजलेलं घेतेत आणि एक हे आहे शिजलेलं मकाचा कणीस आणि ते आहे भाजलेलं. वाह. चला, आम्ही मस्त मक्याचा कणीस आणि ते खाल्लं, मजा आली. अंकल जी थैंक यू, एक बार इधर आ जाओ बस. तो एक अंकल मिले थे हम लोग को यहाँ पे, अच्छे से उन्होंने खिलाया और बहुत मज़ा आया. सौरभ जोशी को भी ये मिले हुए, उन लोग ने जूस भी पिलाया. तो मैं हम लोग तो वैसे मराठी में ब्लॉग बनाते हैं, बट अभी आपके लिए हिंदी में. तो आप भी हमेशा ब्लॉग में रहोगे, कभी भी हम देखेंगे तो अच्छी बात है. चलो थैंक यू सर. फिर से कभी मिलेंगे. जरूर जब फिर से घूमने आएंगे आप भी, और अच्छा यहाँ पे दुकान बना लो, बहुत बढ़िया हो जाए. चलो बाय. आता तिथेच मकाचं कणीस खाल्लेलं आणि थोडं पुढे आलं, तिथे एक व्ह्यू पॉईंट आहे. काय व्ह्यू आहे ते बघा. ओ हो, क्रेझी व्ह्यू. खरं तर तिकडनं आहे व्ह्यू पॉईंट.